झी 24 तास एक पाऊल पुढे। विधान भवनाच्या इमारतीत पीएसआय सूर्यवंशी यांना करण्यात आलेल्या मारहाणीचं सीसीटीव्ही चित्रीकरण अस्पष्ट असल्यानं राडेबाज आमदार सुटण्याची शक्यता आहे। त्यातच या मारहाणीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये एक सदस्य आमदार RM वाणी यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचं उघड झालंय। औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे वाणी हे आमदार आहेत। त्यांच्यावर ऑगस्ट 2012 या दिवशी 3 पाटबंधारे अभियंत्यांना घरी बोलावून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे। इतकंच नव्हे तर पाणी चोरी रोखली म्हणून शेतकऱ्यांना थोबाडीत मारण्यास प्रवृत्त केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे। राडेबाजीचा इतिहास असलेल्या वाणी यांची चौकशी समितीवर नेमणूक झाल्यामुळे पाटबंधारे विभागात नाराजीचं वातावरण आहे। तसंच सर्वपक्षीय चौकशी समिती हा देखील एक फार्स आहे का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे। पीएसआय सूर्यवंशी मारहाण प्रकरणी जे आमदार राडेबाज आमदार गोत्यात आलेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली आहे, महत्त्वाचं म्हणजे या समितीमध्ये ज्या आमदाराची नेमणूक करण्यात आली आहे त्या आमदाराचीच जी पार्श्वभूमी आहे ती राडेबाजीची आहे। त्यामुळे हा सर्व एकूण फार्स आहे का अशीही आता चर्चा सुरू झालेली आहे। RM वाणी जे वाणी वैजापूरचे जे शिवसेनेचे आमदार आहेत ते या समितीमध्ये आहेत। एक राडेबाज आमदार या संपूर्ण प्रकरणाची राडेबाजीची कशी चौकशी करणार याबद्दलही चर्चा सुरू झालेली आहे। RM वाणी हे वैजापूरचे शिवसेनेचे आमदार आहेत। काय आहे हे नेमकं प्रकरण यावर आपण एक नजर टाकूया। RM वाणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या 3 अभियंत्यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी ही मारहाण केली होती। शेतकऱ्यांना चिथावणी देण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांचा जामीनही फेटाळला होता। या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, ज्या राडेबाज आमदारावर राडेबाजीचा यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे त्या आमदारांनी चौकशी करावी या प्रकरणाची, काय सांगाल या संदर्भात? खरंच वैशिष्ट्यपूर्ण असं आहे, म्हणजे सरकार कसं चालतंय आणि कशा पद्धतीनं कामं होत आहेत हे सगळं आश्चर्याची गोष्ट आहे। यात जर आपण महत्त्वाची गोष्ट बघितली की ऑगस्टमध्ये म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दाखल झालेला हा गुन्हा आहे। या आमदारानं पाणी चोरी होत असताना ती का रोखली म्हणून 3 अभियंत्यांना घरी बोलवलं आणि घरी त्यांना त्यांच्या म्हणजे आमदाराच्याच घरी त्यांना मारहाण केली, त्यांच्या थोबाडीत मारून त्यांचा अपमान केला। आणि इतकंच नाही तर जे शेतकरी त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांना त्यांच्या समोर मारहाण करण्यासाठी प्रवृत्त केलं। त्या शेतकऱ्यांनी त्यांना त्यांचे गळा पकडून त्यांना मारहाण केली। अशा परिस्थितीमध्ये त्या अधिकाऱ्याची स्थिती काय झाली असेल याचा विचार आपण करू शकतो। तो अधिकारी त्या दिवसापासून कामावर रुजू झालेला नाही आणि जवळजवळ तो आता स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। इतका मोठा मानसिक धक्का या अधिकाऱ्याला बसलेला आहे, कारण की पाटबंधारे विभागाकडून कुठली पाठराखण त्याची करण्यात आलेली नाही किंवा त्या आमदाराला अजूनही अटक झालेली नाही। त्यामुळे एकूणच त्याची दहशत आणि त्याने दिलेली धमकी पाहता सगळ्या पाटबंधारे अधिकाऱ्यांमधल्या तेथील वैजापूर तालुक्यातल्या लोकांमध्ये, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। नक्की, धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीबद्दल। तर झी 24 तास एक पाऊल पुढे।